तुला एक मला सांगायचं शारदा, खरंच आज आपण अगदी निश्चिंत झालो. एवढी वर्ष लोटून गेली या वाड्यात, पण जीवाला कसली काळजी नाही की कसली हुरहुर नाही. खरंच ग, माझं स्वप्न होतं की आपल्या बाळाला एक मोठा माणूस बनवायचा, मोठा साहेब बनवायचा. आपण तर नाही बनवू शकलो, पण साहेबांनी त्याला सगळं काही दिलं. शिक्षण दिलं, मान सन्मान दिला, धन दौलत दिली आणि आपल्या घराण्याचा वारसदार बनवला. खरंच शारदा, आज आपलं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटायला लागलं. खरंच आता आपल्याला कसलीही काळजी उरली नाही आहे ग. फक्त आता आपल्याला एकच काम करायचं आहे की झोपाड्यावर बसायचं आणि आपल्या ओंकारची लेकरं खेळवायची. पण काय ग, ओंकार सकाळपासून गेलाय, तुझी काही पत्ता नाही, अजून वापस काही काळजी करू नको शारदा. हे बघ, काही चिंता करायची गरज नाही आहे. साहेबांनी त्याच्यावर चांगलेच संस्कार केले आहेत. आता असेल आपल्या मित्रासोबत कुठे गप्पा गोष्टी वगैरे करा. चला आपलं कसं आपलाच वाडा नाही म्हणजे आपण आपला वाडा समजून दुसऱ्याच्या तर वाड्यात ऑफकोर्स यार, हा तर आपलाच वाडा. ही तर गाठवा इथंच उद्या. आवाज येत नाही का? बाहेर जाणार. हे शारदा, पाणी घेऊन ये. सुधाम्या, तू असा गाढवासारखा काय बघतो? पायातील बोटका नोकरातल्या वाड्यात नोकरासारखंच राहायचं आणि या वाड्यात कधी दारू पिऊन यायचं, कधी नाही. तुम्ही मला सांगण्याची गरज नाही. या वाड्यामध्ये कुणी दारूला स्पर्श केला नाही आणि आज तू. अच्छा, म्हणजे तू मला सांगशील ना? तू मला सांगशील? हे सुद्धा गुटखा छोटे मला एवढी वर्ष या वाड्यात नोकरी केली, पण पायातले बूट काढायला कोणी सांगितले नाही. आणि तुम्ही मला पायातले बूट काढायला सांगताय? सांगितलं ना, मी या वाड्याचा मालक आहे आणि माझ्या आज्ञेचा पालन तुला करावंच लागेल. उपकार केला नाहीत माझ्या, उपकार केला नाहीत. त्या मोबदल्यात तुम्ही माझ्या पप्पाकडून पैसे घेतात. तुला सांगितलं ना, बुटकार. मला नाही बघत हे सगळं. इथं जे घडतं ना, ते तुला डोळे उघडे ठेवून बघावंच लागेल. नाहीतर डोळ्याला किडे मारून खाचा पाडाव्या लागतील. चालेल, मला माझ्या डोळ्याला खाचा पाडावा लागला ना तरी चालेल, पण हे सगळं नाही बघतो. मला सगळं नाही बघतो. शारदा, असं बोलू नकोस. आपलं नशीबच खोटं. त्याला आपण काय केलं, काय विचार केला होता आणि काय झालं? हे सुधाम्या, झाला का रडगा ना? पाय चेपून दे माझे. नाही म्हणजे पाय चेपाला तुझ्या या बायकोने शिकवली की कोण्या दुसऱ्या बाई?
का गरिबाची थट्टा करतो? अरे आमची थट्टा करून तुम्हाला काय मिळतं? ही सिगारेट काय वेळेपणा चालू आहे? मी आणि सिगारेट नोकरात आणि माझ्या आज्ञेचा पालन तुम्हाला काय चाललंय तुमचं? काय चाललंय तुमचं? हे काय सिगरेट? तू यांच्या माफी माग त्यांना, माफी माग त्यांना. माफी मागणार नाही पप्पा. बघ तुला त्याची माफी मागावीच लागेल. मला सांगितलं ना मी माफी मागणार नाही. दादा, अरे बघितलं